नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र निंबाळकर. खूप दिवसांपासून मी एका आत्मचरित्राच्या शोधात होते. खूप पुस्तकं वाचली मी. आत्मचरित्र कसं लिहावं किंवा कसं असावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, कारण ते स्वतःबद्दल स्वतःने शोध घेऊन लिहिलेलं पुस्तक असतं. तर कसं असावं याचं उत्तर हे पुस्तक आहे. बराक ओबामा हे लेखक आहेत आणि ड्रीम्स फ्रॉम माय फादर, प्रवास आत्मशोधाचा, या पुस्तकाबद्दल जे रिव्ह्यूज आलेले आहेत ते पाठीमागच्या पृष्ठावर आहेत. ड्रीम्स फ्रॉम माय फादर हा एका तरुण लेखकाचा प्रगल्भ होतानाचा अतिशय संवेदनशील प्रवास आहे. त्यातून आपल्या समाजाचा शोध, त्यातलं स्वतःचं स्थान, स्वतःचे रूट्स शोधण्याची इच्छा आणि यातून मानवी जीवनातल्या काव्यात्मकतेचा लागलेला शोध याची ही कथा आहे. अतिशय सोपं असं आहे. एकदा वाचायला घेतलं की आपण वाचतच जातो. बराक ओबामा हे नाव सगळ्यांना खूप माहिती आहे. त्यांचं काम पण खूप चांगलं आहे. व्यक्ती म्हणून ते कसे आहेत याबद्दल मला उत्सुकता होती. आणि मग त्यांनी जो दोन्ही जग आहे जे त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. 9 वर्षाचा ज्यावेळेस हा छोटा मुलगा होता त्यावेळेस त्याने एका मॅगझिनमध्ये एक फोटो बघितला आणि हा मुलगा थबकला. तर तो फोटो असा होता की एका माणसाचं पूर्ण रक्त शरीरातून निघून गेलं आहे, मांस असं पांढरं बाहेर पडलं आहे. आणि मग त्याला त्या छोट्याशा मुलाला उत्सुकता वाटली की हा कोणता डिसीज आहे, म्हणून त्याने ते खाली वाचलं. तर आपला काळा रंग नको म्हणून पांढरा रंग करण्यासाठी त्याने शस्त्रक्रिया केली होती आणि औषधोपचाराने त्याची ही हालत झाली होती. तर हे त्या कोवळ्या मनावर खूप बिंबलं गेलं. आणि मग पांढरा रंग म्हणजे का सर्वश्रेष्ठ आहे, काळा रंग म्हणजे मग त्याच्यात काय फरक आहे का, आणि तो जो वर्णवाद आहे, वंशवाद आहे, आणि या सगळ्याचे त्याला प्रश्न पडले. आणि मग संपत्तीने श्रीमंत असणारी लोक आणि भावनांनी विचारांनी श्रीमंत असणारी लोक, असा त्याने शोध सुरू केला समाजामध्ये. खूप डोळसपणे हा तरुण फिरलाय. स्वतःचा पण त्याने त्याच्यातून शोध घेतलाय. आणि जे काय सगळं भावनांचं काय म्हणतो आपण, आंदोलनं झालेली आहेत किंवा वरखाली झालेले आहेत, ते अगदी सच्चेपणाने मांडलेलं मला ह्याच्यात गवसलं. पुस्तक खरंच खूप छान आहे, हृदयाचा ठाव घेतं. जास्त मी बोलणार नाही, मुळातून वाचा, खूप छान आहे. काही लाईन्स ज्या मला आवडल्या त्या वाचून दाखवते. केवळ शिक्षण, सदहेतू या गोष्टीमुळेच या विश्वातल्या रिकाम्या जागा भरता येत नाहीत आणि आंधळेपणाने फिरणाऱ्या या विश्वाच्या चक्रात फारसा काही बदलही घडवता येत नाही. म्हणजे जे प्रश्न त्याला जाणवले समाजामध्ये, त्याची जी उत्तरंसुद्धा जी काढली गेलेली आहे मानवी समाजाने, मानवी मनाने या सिव्हिलायझेशनमध्ये, हा किती व्यापक मानवी मन विचार करू शकते हे पुस्तक हे वाचताना लक्षात येतं. की इतक्या छोट्या छोट्या 2-2 ओळीतूनच असं आपल्याला अंतर्मुख करायला होतं. आयुष्यातल्या एका टप्प्यावर, विशेषतः मुलंबाळं झाल्यावर, त्यांना खाजगी शाळांतून शिकायला मिळावं म्हणून तुम्ही शहरात राहायला जायचा निर्णय घेता. मग नंतर रात्री बेरात्री सबवेने यायला नको म्हणून घरी जाताना टॅक्सी करून जाता. तुमच्या अपार्टमेंट समोर पहारेकरी हवा असं तुम्हाला वाटायला लागतं. त्यावेळी तुम्हाला तुमच्या निवडी बदलता येणं अशक्य होतं. त्यावेळी तुमच्या वागण्यातली आणि बोलण्यातली दरी रुंदावत जाते आणि त्याच वेळी तुमच्या लक्षात येतं की रेषेच्या ज्या बाजूला तुम्हाला कधीही जायचं नव्हतं, नेमक्या त्याच बाजूला तुम्ही उभे असता. किती खरं आहे की तरुणपणी एक स्वप्न घेऊन आपण प्रवास सुरू करतो जीवनाचा, आणि नंतर काही काळानंतर मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की अरे, जिथं पोचायचं नव्हतं, जे व्हायचं नव्हतं तेच तर आपण झालं. खूप आहे असं वाचून दाखवण्यासारखं मध्ये मध्ये. खरंच वाचा मुळातून. इंग्रजी पण आहे आणि हे मराठीतून पण अमेय प्रकाशनने आणलं आहे. बराक ओबामा, ड्रीम्स फ्रॉम माय फादर, प्रवास आत्मशोधाचा. खूप धाडस लागतं आत्मशोध करण्याचा आणि ते लिहिण्याचा. कितीतरी वेळा ते स्वतःला भेटले असतील या सगळ्या पुस्तकाच्या प्रवासात. खूप छान पुस्तक आहे, एक्सलंट.